विश्वाचे ते आत जेथे विसावले, विश्वाचे ते आत जेथे विसावले, ते तीर्थ झाले माऊलीचे, ते तीर्थ झाले माऊलीचे. इंद्रायणी सांगे, इंद्रायणी सांगे, इंद्रायणी सांगे कथा योगियांची. जगता हो सावली ज्ञानेश्वर माऊली, जगता हो सावली ज्ञानेश्वर माऊली. नमस्कार बंधू भगिनींनो. आज महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेखिका डॉक्टर आशाताई बगे आपल्या समूहात आलेले आहेत. त्यांचं, त्यांच्या परिवाराचं आणि आपल्या सगळ्यांचं हृदयापासून स्वागत करते. डॉक्टर प्रभाकर देशमुख शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेद्वारे गेल्या 4-5 वर्षांपासून आपण ध्यान आणि ज्ञानाच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो आहोत. खूप वर्षांची इच्छा होती की ताईंनी आपल्याशी सगळ्यांशी संवाद साधावा, आणि त्यामुळे ताईंच्या ज्या स्नुषा आहेत, माझी मोठी बहीण असंच मी म्हणेन, तर दीप्ती ताई, त्यांना खूप हट्ट केला, काही करा पण ताईंचा आमच्याशी संवाद घडवून आणा. आणि आज तो दिवस, मला खूप या दिवसाची वाट मी बघत होते आणि हा दिवस आज साकार होतोय. हे स्वप्न माझं छोटस पण साकार होतंय. ताईंच्या बद्दल मी काय म्हणू. प्रसिद्ध गझलकार शिवाजी जवरे यांचा एक शेर मला आठवतो. येथल्या वाद्यास कोण्या कायमी संगीत मागू, येथल्या वाद्यास कोण्या कायमी संगीत मागू, मी सुरांनी बोलते हा शब्द आहे साज माझा. आज आपल्या सुजाताताई हावरे यांना विनंती करते की त्यांनी आपल्या सुंदर शब्दात ताईंचा परिचय करून द्यावा आणि पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. सुजाताताई. नमस्कार सर्वांना. आपल्या आराधना ध्यान साधना परिवारात श्रीमती आशाताई बगे यांचे मी हार्दिक स्वागत करते. आशाताईंबद्दल बोलायचे झाले तर मराठी आणि संगीतात त्यांनी MA केलं आहे. लेखन, वाचन, कविता तसंच कथा, कादंबरी आणि ललित लेखनात रंगून गेलेलं असं हे बहुआयामी व्यक्तिमत्व. मोठमोठ्या संगीताच्या संगीत मैफिलींचा लाभ त्यांना झाला आहे. मारवा, अत्तर, पूजा, दर्पण असे 15 कथासंग्रह, तसेच मनस्विनी, झुंबर, सेतू अशा 9 कादंबऱ्या व ललित लेखनाची 2 पुस्तके त्यांच्या लेखणीतून साकार झाली आहेत. त्यांच्या अनेक कथा कादंबऱ्यांचं हिंदी, इंग्रजी, बंगाली, कन्नड, मल्याळम व गुजरातीत अनुवाद झाले आहेत. त्यांची काही पुस्तके महाराष्ट्रातील विद्यापीठ या अभ्यासक्रमात समाविष्ट झाली आहेत. साहित्यावर त्यांनी PhD केली असून MPhil वर संशोधनात्मक कार्य सुरू आहे. जुन्या साहित्यिकांमधील केशवसूत, गडकरी यांच्यासारख्यांबरोबरच मिलिंद बोकील, गौरी देशपांडे अशा नवोदित लेखकांनाही त्या तेवढ्याच आवडीने वाचतात. असे साहित्य क्षेत्रातील हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आज सद्गुरू ज्ञानेश्वर माऊलींबद्दलचे मौलिक विचार आपल्या समोर मांडणार आहेत. आशाताई, आपले या व्यासपीठावर हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. नमस्कार. मी माझ्या बोलण्याला सुरुवात करण्यापूर्वी एका गोष्टीचा खुलासा करते की मी डॉक्टर नाही आहे. मी साहित्यावर PhD वगैरे केलेली नाही आहे. माझ्या साहित्यावर लोक करतात आहेत काम, पण मी त्या अर्थाने डॉक्टर नाही आहे आणि MBBS या अर्थाने पण डॉक्टर नाही आहे. ह्याची आपण नोंद घ्यावी. आणखीन आपल्या सन्मानामध्ये आपल्याला मला ऐकायची इच्छा आहे. अशा ठिकाणी मला सुद्धा बोलायला आवडेल. विषय काय घ्यावा याच्याबद्दल माझ्या सुनेशी बोलणं चालू असताना मी म्हटलं ज्ञानेश्वरी. ती म्हणे मग ज्ञानेश्वरीतली ओवी कुठली? म्हटलं इतकं माझं काही सामर्थ्य नाही आहे की एक ओवी घेऊन तिच्यावरती सविस्तर बोलू. आपले जसे सद्गुरू बोलतात तसं असं काही मला बोलता येणार नाही.
मग त्याच्यानंतर सद्गुरू माऊली हा मला वाटतं तुम्ही लोकांनीच विषय दिला की आम्ही घेतला माहिती नाही, पण हा विषय तसा आपल्या खूप जिव्हाळ्याचा आहे. सद्गुरू माऊली ज्ञानेश्वरीला म्हणजे जे ईश्वरी ज्ञान आहे, ज्ञानेश्वरीचा अर्थ काय की ईश्वरी ज्ञान आहे, ते आपल्यापर्यंत आणून पोचवणारे सद्गुरूच आहेत. कबीराचा एक दोहा आहे, गुरु गोविंद दोऊ खडे घेऊ प्रथम प्रणाम. कोणाला गुरु आणि गोविंद दोन्ही एकत्र उभे आहेत, तर दोघांपैकी कोणाला प्रथम प्रणाम करायचा? तर त्याला कबीर उत्तर देतात की गुरु गोविंदांकडे घेऊन जाणारी वाट गुरु दाखवतात, म्हणून गुरूंनाच प्रथम नमस्कार करावा, प्रथम प्रणाम त्यांना करावा. श्री ज्ञानेश्वरी ही आम्हाला आमच्या सद्गुरूंनी दिली, म्हणजे आमचा श्री दत्त संप्रदायाचा आम्ही दीक्षा घेतलेली आहे. मी, माझी सून, आमच्या घरातले, माझा मुलगा आणि 2 नातू, ह्या चौघांनी पण. आणि आमचा मुख्य उपासना ग्रंथ ज्ञानेश्वरी हा आहे. आता उपासना म्हणजे आम्ही रोज ती वाचतो, परंतु ती ज्ञानेश्वरी ही इतकी अथांग आहे की ती आम्हाला कितपत समजते आणि कितपत आम्ही तिच्या तळापर्यंत जाऊन पोहोचतो हे आम्हाला काही कळत नाही. त्याच्यामुळे हा विषय घेण्याचं कारण की बा त्या निमित्ताने आपल्या साक्षीने आणखीन थोडं त्याच्या आत जायचा प्रयत्न करावा बा, असा एक विचार मनामध्ये आला. सुरुवातीची ज्ञानेश्वरीची, अगदी ज्ञानेश्वरीला जिथे सुरुवात होते तिथे पहिली ओवी अशी आहे की ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. हे आद्य म्हटलंय त्याला, म्हणजे अनादी आहे हे आत्मरूप. हे कोणी निर्माण केलं नाही. जय जय ओम जय 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 जी आद्या वेद प्रतिपाद्या, याचं प्रतिपादन करण्याचा, वर्णन करण्याचा वेदांनी प्रयत्न केलेला आहे. प्रयत्नाच्या स्वरूपात आहे ते. जय जय स्वसंवेद्या, परंतु हे आत्मरूप कसं आहे की तुमचंच तुम्हाला जाणवणार आहे, तुमचंच तुम्हाला. फार महत्वाचं ज्ञानेश्वरांनी सांगितलंय की तुम्हालाच ते समजून घ्यायचंय आणि तुमचंच तुम्हाला जाणून घ्यायचंय, असं हे आत्मरूप आहे. स्वसंवेद्य, स्वतःला जाणून घेता येण्यासारखं. आता माझी जाणीव ही माझ्यापुरती असेल, आणखीन तुमची जाणीव तुमच्यापुरती असेल, आणखीन कोणाची जाणीव कोणाच्यापुरती असेल, परंतु हे जाणून घेण्याचं कार्य आपण अनेक वर्ष करत आलो. ज्ञानेश्वरीच्या संदर्भात नाही तर अनेक गोष्टींच्या संदर्भात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. आपण कलाकृतीला जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. एखादा सिनेमा बघतो आपण, तेव्हा त्या सिनेमाचे अनेक अर्थ, चांगल्या सिनेमाचे अर्थात अनेक अर्थ असतात, ते आपण आपापल्या परीने लावायचा प्रयत्न करतो. एका गाण्याला आपण कुठल्या गेलो, गाणं आपण ऐकलं, शास्त्रीय गाणं आपण ऐकलं, तर ते भिडण्याची सुद्धा प्रत्येकाची पात्रता, कपॅसिटी ही वेगळी वेगळी असते. अशा तऱ्हेने आपापलं वैयक्तिक सामर्थ्यावरती, वैयक्तिक कपॅसिटीवरती आपल्या रसास्वादनाचा एक आविष्कार किंवा आपला भर हा असतो. तर या गुरूंसंबंधी बोलायचं म्हणजे ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच अध्यायामध्ये ज्ञानेश्वरांनी असं म्हटलंय की मज हृदयी सद्गुरू, माझ्या अंतःकरणात सद्गुरू हा आहे, म्हणून विशेष आदरू विवेकावरी. माझ्या अंतःकरणात सद्गुरूच आहे, त्याच्यामुळे माझ्या अंतःकरणात विवेकाचा अत्यंत आदर आहे. सद्गुरू आणि आदर हा एकत्रच आहे. आणि म्हणून सद्गुरूंनी काय केलं आहे, माझ्या सद्गुरूंनी काय केलं आहे तर मूळ सिंचने शाखा पल्लव पाले जती. त्यांनी काय केलंय की आमच्या मुळांनाच पाणी घातलं. झाडाच्या वरतून पाणी घातलं तर त्याला ते टवटवीत होईल, पण झाड वाढायचं असेल, झाडानं मूळ धरायचं असेल तर पाणी कुठे टाकावं लागतं? मुळांना. आमच्या त्यांनी मूळ सिंचने शाखा पल्लव,
आमचे शाखा पल्लव पालेजती, ते आमचे त्याला पालवी फुटली. पालवी फुटली म्हणजे नवनवीन असे अंकुर त्याला आले आणि आम्हाला ते हे सगळं काम कोणी केलं? हे आमच्या सद्गुरूंनी केलं, असं ज्ञानेश्वर म्हणतात. आता आपले सद्गुरू, आमचे सद्गुरू म्हणजे आमचे दत्त संप्रदायाचे सद्गुरू आमचे म्हणजे श्री शिरीष दादा कवडे, त्यांचे सद्गुरू परमपूज्य श्री मामा महाराज देशपांडे आणि परमपूज्य सौ शकुंतलाताई आकटे, अशा 3 सद्गुरू. हे 3 सद्गुरू एकरूपच आहेत. नावं त्यांची वेगळी वेगळी आहेत, पण त्यांचं सद्गुरू पण हे अत्यंत एकरूप आहे. आता ज्ञानेश्वरीच्या शेवटल्या अध्यायात 18व्या अध्यायामध्ये अर्जुनाला, आता अर्जुन आणि आपण, अर्जुनाला मोह झाला, अर्जुनाला आपल्या बांधवांमध्ये सगळ्यांना माहिती आहे, पुन्हा सांगण्याबद्दल काही त्याच्यासारखं नाही आहे. आणि तो म्हणाला की मी युद्ध करत नाही. त्यांनी शस्त्र खाली टाकून दिले आणि भगवान श्रीकृष्णाने त्याला 18 अध्यायापर्यंत गीता सांगितली. म्हणजे पहिला अध्याय, दुसरा अध्याय त्यांचं समाधान नाही झालं, तर पूर्ण 18 अध्यायापर्यंत त्यांना गीता सांगितल्यानंतर सगळ्या शेवटी मग अर्जुन म्हणतात की नष्टो मोह हा, आता इतकं तू सांगितलं ना मला, आता माझा मोह नष्ट झालेला आहे. नष्टो मोह हा स्मृतिर्लब्धा, मला माझी स्मृती प्राप्त झाली आहे की मी कोण आहे मुळात. त्वत्प्रसादात मयाच्युत, आणि गतः संदेह हा, मी निशेष गतसंदेह झालाय, माझा सगळा संदेह गेलाय. करिष्ये वचनम तव, मी तुम्ही जे सांगाल ते करीन. करिष्ये वचनम तव, करिष्ये वचनम तव, हे करिष्ये वचनम तव हे सद्गुरूंच्या बाबतीत प्रत्येक शिष्याने अगदी उरी बाळगली पाहिजे अशी ओळ आहे. अर्थात त्याच्यासाठी सद्गुरू पण तसेच पाहिजे. सद्गुरू जर चांगले नसले तर करिष्ये वचनम तव याला काही अर्थच राहणार नाही. याच्यामध्ये आपण, मला वाटतं, मी आता स्त्री लेखिका असल्यामुळे, परंतु मी पुरुष पात्रही निर्माण केलेले आहेत, तर मला एक असं एक लोककथा एक आठवली मला. फार सुंदर लोककथा आहे ती आपल्याला सुद्धा म्हणजे स्वतःच्या अनुभवाशी ताडून बघता येईल. तर ती लोककथा अशी आहे की एक राजा असतो आणि त्याला मूलबाळ नसतं. आता नेहमीच्या गोष्टीप्रमाणे राजाला मूलबाळ नाही, आणि त्या मूलबाळ नाही आहे म्हणून तो राणीला म्हणतो, आणि त्या राजामध्ये दोष असतो हे त्याला माहिती असतं, म्हणून तो राणीला म्हणतो की तू नगराबाहेर जा आणि कोणीही निवड, तुला जो योग्य वाटेल तो तू निवड, आणि तू त्याच्याकडून गर्भसंभव करून घे. तर राणी म्हणते की असं करणं हा व्यभिचार आहे. मी राज्याची राणी आहे आणि सम्राज्ञी आहे, आपण राजे आहात. असं करणं हा व्यभिचार आहे, अशी गोष्ट मी करणार नाही. आपण दत्तक घेऊ, काय हरकत आहे? पुत्र दत्तक घेऊ, तुम्हाला कन्या आवडत असेल तर कन्या दत्तक घेऊ. तर तो म्हणतो की नाही, ही राजाज्ञा आहे, ही तुला पाळलीच पाहिजे. ही राजाज्ञा म्हटल्यावरती राणीचा नाईलाज होतो आणि ती नगराबाहेर जाते. नगरातून जात असताना राजाने सांगितलं असतं की नगरातही तुला जर कोणी असा आवडला तर त्याला तू स्वीकार. परंतु नगरामध्ये राणी तिथून रथ जात असताना सगळे लोक खाली माना घालतात की ही काय राणीवरती आपल्या वेळ आली आहे. आणि मग नगराबाहेर गेल्यावरती, बरंच पुढे गेल्यावरती एका ठिकाणी एक सशक्त आडदांड काळा असा एक पुरुष असतो, तो तिला आवडतो आणि तिथे ते आपला रथ थांबवते आणि तो पुरुष तिला रथातनं उतरायला मदत करतो आणि तिथे त्याच्या समवेत ती 1.5 महिना राहते. 1.5 महिना राहिल्यानंतर ती परत ज्या वेळेला येते त्यावेळेस तिला तिच्या डोळ्यामध्ये, सर्व आविर्भावामध्ये एक अननुभूत असा आनंद दिसतो राजाला. गोष्ट नाजूक आहे पण आपण समजून घेऊ शकता. तो अननुभूत आनंद तिच्या आणि त्या
पुरुषाच्या झालेल्या समागमामुळे तिला झालेला असतो की जो यापूर्वी तिला राजाकडून कधीच मिळालेला नसतो. आता राजाज्ञेनीच ती बाहेर गेली, राजाज्ञेनीच तिने त्या माणसाशी संबंध ठेवले, ते राजाला सगळं चाललं, पण तिच्या डोळ्यात उत्पन्न झालेला हा आनंदाचा आविष्कार मात्र राजाला आवडला नाही. आणि राजा म्हणाला की हे काय, तू नाईलाजाने गेली होतीस ना, तू नाईलाजाने गेली होती म्हणून तू आता हा तुझ्या डोळ्यामधला आनंद कसला. आणि मग ती काहीच बोलत नाही, राजाला त्याचं ती काहीच उत्तर देत नाही. पण मग त्या संबंधापासून तिला जेव्हा गर्भ उत्पन्न होत नाही, गर्भसंभव होत नाही, तेव्हा तिला राजा म्हणतो की तू आता पुन्हा जा. तिथे ती ठामपणे म्हणते की तुम्ही राजाज्ञा केली, मी राजाज्ञेचा भंग करीन, ते पाप करीन, तुम्ही माझं काही करा, पण मी जाणार नाही. हा मात्र खरा खरा व्यभिचार होईल. आपल्याला प्रश्न असा पडतो की व्यभिचार कोणता झाला, पहिला की दुसरा? आणि याच्यात गर्भित उत्तर असं आहे की ती का नाही म्हणते राजाला, का जायला नाही म्हणते, तर याचं कारण असं असतं की तिच्या डोळ्यातल्या अननुभूत अशा सहज उपजत अशा आनंदाला राजाने आक्षेप घेतलेला असतो, म्हणून ती राजाला नाही म्हणते. ही ती गोष्ट मी जेव्हा वाचते तेव्हा मला त्या राजा राणीच्या गोष्टीतलं खरं सार कळतं की हे सार त्याच्यामध्ये आहे. मानवी जीवनामध्ये आपल्याला असे अनेक प्रसंग येतात. म्हणून याच्यामध्ये पहिल्या अध्यायातच ज्ञानेश्वर म्हणतात की मज हृदयी सद्गुरु, जेणे उतरलो हा संसार, जेणे तारिलो हा संसार पुरू, तेणे विशेष आदरू विवेकावरी. हा विवेक आहे, माझ्या अंतःकरणात सद्गुरू आहेत, म्हणून मी हा संसार सागर तरून जातो आहे आणि त्यांच्याचमुळे मला विशेष आदर असा माझा विवेकावर आहे. पुढे 18व्या अध्यायामध्ये सुद्धा शेवटल्या श्लोकावरती भाष्य माऊली करत असताना शेवटला श्लोक असतो जो त्याच्यावरती भाष्य करत असताना तो शेवटला श्लोक थांबा, एकदम स्मरणात न गेला. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतीर ध्रुवानीतीर मतिर्मम. शेवटली इतकं सगळं भगवद्गीता सांगून शेवटी संजयाला धृतराष्ट्र विचारतोच की मग सांगा आता तुम्ही मला की कोण जिंकलंय, कोण जिंकण्यासारखं आहे, माझे मुलं की पांडवांचे मुलं, पंडूचे मुलं. इतकं सगळं सांगायनंतर पालथ्या घाबरीवर पाणी. तर तो म्हणतो की मग तिथे मात्र संजय न घाबरता उत्तर देतो की यत्र योगेश्वर कृष्ण, जिथे योगेश्वर कृष्ण आहे, यत्र पार्थो धनुर्धर, आणि जिथे धनुर्धर असा पार्थ आहे, तत्र श्री विजयोर्भूती ध्रुवानीतीर मतिर्मम, तिथेच विजय होईल ही माझी निश्चित बुद्धी आहे, निश्चित मती आहे, मला असं निश्चितपणे वाटतं. आणि मग तो म्हणतो की करिष्ये वचनम तव, मी तू जे काय म्हणशील ते करीन. आता इथे माऊलींचं भाष्य आहे की इथे म्हणतात या बोला संजयो म्हणे. त्याच्यावरती संजयो म्हणतो धृतराष्ट्राला की येरांचे मी नेणे, मी इतर कोणाचं काहीही जाणत नाही या, परी आयुष्य तेथे जिणे हे पुढे की गा. आयुष्य असेल तर वाचतील, हे खरं आहे. म्हणजे वाचणार कोण आहे या युद्धामध्ये हे त्यांनी अत्यंत मार्मिक रीतीने धृतराष्ट्राला सांगितलं आहे की आयुष्य तेथे जिणे हे पुढे की बा. आणि पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की चंद्र तिथे चंद्रिका, शंभू तिथे अंबिका, संत तेथे विवेका, विवेक संत सद्गुरु तिथे विवेका असणे जे की. तर इथे ही जी आपली संस्कृती आहे, आपली मनोभूमी आहे, आपल्याला दिलेली भूमी आहे, ज्या भूमीमध्ये आपण विचार करतो, जिथे मूळ सिंचने, पहिल्या अध्यायात म्हणतात की मूळ सिंचने शाखा पल्लव पालेजती. तर ती भूमी कशी आहे, तर ती संतांच्या कृतींच्या वाचनाने, त्यांच्या गीतांच्या कवनांच्या गायनाने अशी ती
विवेक समृद्ध अशी झालेली अशी ती भूमी आहे. आणि त्यांनी आपण हा सगळा संसाराचा सागर पार करून जातो. तर त्याच्यामध्ये एक कोणीतरी असं की विनोदी की एक संसार सागर पार करण्याकरता नौका पाहिजे. पण ती नौका चालवण्याकरता नावाडी पाहिजे. आणि नावाड्याला वल्ही मारण्याचं ज्ञान पाहिजे. म्हणजे नुसतं सागरातून नौका नेण्यासाठी, तरुण जाण्यासाठी नौका असण्यात चालत नाही. तर नौकेसाठी नावाडी पाहिजे. नावाड्याला वल्ली चालवण्याचं ज्ञान पाहिजे. म्हणजे नावाडी पाहिजे, वल्ली चालवण्याचं ज्ञान पाहिजे. या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतील तेव्हा आपण हा संसार हा तरुण जाऊ. तसंच याचं आहे की या जगामध्ये हा संसार सागर तरुण जाण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे? तर सद्गुरूंनी दिलेल्या विवेकाची. सद्गुरु चरणी अत्यंत लीन होऊन आपण जेव्हा एखाद्या गोष्टीला, आपण कोणत्या गोष्टीचं कर्तृत्व स्वतःकडे जर घेतलं, सद्गुरुचरणी लीन होणं म्हणजे काय की आपलं कर्तृत्व काहीच नाही आहे, आपलं भोक्तृत्व काहीच नाही आहे. जे काय होत आहे ते सर्व सद्गुरूंमुळेच होत आहे. अशा स्वतःची प्रत्येक ठाम समजूत असायला पाहिजे. स्वतःची जर तुमची ठाम समजूत नसली तर मग तुम्ही इतरांना ते काय तुमच्या उदाहरणाने काय दाखवून देऊ शकणार? तर ज्या वेळेला तुम्ही एखादी गोष्ट तुम्हाला पटली आहे, आता समजा एखाद्याला सद्गुरूंवर विश्वास आहे, तर तो म्हणेल की मी जे सद्गुरू जे सांगेल ते करीन. तो धौम्य ऋषी आणि वारुणीची फार एक सुंदर गोष्ट आहे पहा. आता ही गोष्ट आजच्या काळात ऍप्लिकेबल नाही आहे, लागू नाही आहे. कारण अशा तऱ्हेने कोणीही सद्गुरू आपल्याला, आपल्या शिष्याला आपला जीव गमवायला लावणार नाही. परंतु तो जीव गमावतच नसतो, तिथे सद्गुरू त्याच्या मागे असतो. आपल्याला सद्गुरू त्यांच्या मागे असतात. तर धौम्य ऋषींनी आरुणी नावाच्या त्या शिष्याला सांगितलं की तू जा आणि तिथे शेताला पाणी बांधाचं जास्ती जात आहे, जास्ती पाणी जात आहे, तर तू तो बांध आहे तो अडव, तो बांध आहे तो अडव. आणि त्याच्यामुळे तो बांध अडवण्याचा दगड ठेवतो, धोंडे ठेवतो, झाडं ठेवतो, सर्व प्रकारे तो बांध, आपल्याला सर्वांना ही गोष्ट माहित आहे, अडवण्याचा तो प्रयत्न करतो. तो अडवण्याचा प्रयत्न केल्यावरती तो होत नाही, बांध अडवल्या जात नाही. तो शेवटी तो काय करतो, स्वतःच त्या बांधाला आडवा असा निजतो. स्वतःच त्या बांधाला आडवा निजल्यानंतर तो तिथे त्याच्या अंगावरनं सगळं पाणी जातं, पण तो बांध अडल्या जातो. मग इकडे धौम्य ऋषी म्हणतात संध्याकाळ झाली, हा आला कसा नाही अजून? म्हणून पाहता तिथे तर त्या बांधाला त्यांना सांगितलं असतं, तिथे तर हा निश्चित पडलेला असतो. तर त्यांना फार वाईट वाटतं. म्हणे अरे तू असं का बरं इथे? म्हणजे तुम्ही मला सांगितलं होतं त्याप्रमाणे मी बांध अडवला, हा आता मी उठलो तर पुन्हा हा बांध चालू होईल आणि मग आपल्याकडच्या झाडांना पाणी नाही जाणार ना, पाणी पुन्हा जाईल आणि ते झाडं खराब होतील. अशा तऱ्हेने ही जी निष्ठा आहे गुरूंवरची, ही आजकालच्या काळाला ही कशी लागू पडायची? तर तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली की ही करायची आहे, सद्गुरूंनी सांगितली, सद्गुरु स्वरूप तुमच्या आईने सांगितली, तुमच्या वडिलांनी सांगितली, तर तुम्ही ती गोष्ट करताना तुमच्या मनामध्ये 10 वेळा शंका येईल. तुमच्या मनामध्ये 10 वेळा शंका येईल की तुमच्या मनात असं वाटलं का बरं, असंच का नाही करायचं, असं त्यांनी तर नाही केलं, मग मी का करायचं? अशा ज्या शंका माणसाच्या मनामध्ये येत असतात सतत, त्या शंका येऊ नये यासाठी आपल्या सद्गुरूंवरती ही अचल अनुपम अशी निष्ठा पाहिजे. निष्ठा, तर ही निष्ठा आता 6व्या अध्याय हा अभ्यास योगाचा आहे. आपण ज्ञानेश्वरी बद्दलच बोलून राहिलो, सद्गुरु माऊलींबद्दलच बोलून राहिलो, म्हणून 6व्या अध्याय हा
अभ्यास योगाचा आहे. तिथे अर्जुन भगवान श्रीकृष्णाला प्रश्न विचारतात की हे पहा, एखाद्याच्या मनात श्रद्धा आहे, एखाद्याच्या मनात ती गोष्ट करायची अशी आस्था पण आहे, परंतु अभ्यास त्याचा सुरू आहे, परंतु तो पूर्णत्वाला जायच्या आधीच त्याचं आयुष्याचा सूर्य जर मावळला, अभ्यास पूर्ण झाला नाही आणि त्याचा आयुष्याचा सूर्य मावळला, त्याच्या आयुष्य संपत आलं, तर मग नंतर त्याची गती काय होईल? त्याचा अभ्यास तर अपूर्ण झाला या जन्मात केलेला. त्याला श्रीकृष्ण फार सुंदर उत्तर देतात. ते म्हणतात की अभ्यास जरी हा अपूर्ण झाला असला तरी त्यांनी ज्या निष्ठेने, ज्या श्रद्धेने आणि गुरूंवरती विश्वास ठेवून हा अभ्यास केलेला आहे, त्या अभ्यास कधीही वाया जाणार नाही. तर पुढील जन्मी त्याला अशा ठिकाणी जन्म येईल की तो अभ्यास जिथे संपला होता तिथूनच त्याचा तो अभ्यास सुरू होईल. पुन्हा पहिले त्याला मागे नाही जावं लागणार आणि पुन्हा या अभ्यासाला अनुकूल असं घर त्याला मिळेल. अशा दोन गोष्टी त्याला श्रीकृष्ण सांगतात. इथे पुन्हा अर्जुन त्याला प्रश्न विचारतात कृष्णाला. अर्जुनाच्या मनात अनेक शंका आहेत. अर्जुनाचं रूप आपल्या ठिकाणी आहे की आपल्यालाही अर्जुनासारख्या आपल्या मनामध्ये खूप शंका आहेत. तर अर्जुन त्यांना प्रश्न विचारतात की चंचलम ही मन कृष्णा, मन तर अत्यंत चंचल आहे, माझं तर खूपच चंचल आहे. चंचलम ही मन कृष्ण, प्रमथ बलवत दृढम, प्रमाथी आहे आणि कसं अत्यंत बळकट असं प्रमाथी आहे, दृढम. तर त्याचा निग्रह कसा करायचा? तस्य निग्रह इव म्हणणे वायोर्व सुदुष्करम, वायूला पकडून ठेवण्यासारखं त्याचा निग्रह करणं आहे. जसं वाऱ्याला पकडून ठेवता येत नाही तसं त्या चंचल अशा मनाचा निग्रह करणं, त्याला अडकवून ठेवणं, त्याला स्थिर करणं हे कठीण आहे. तर त्यांना कृष्ण उत्तर देतात की खरं आहे तुझं म्हणणं अर्जुना, मन हे अत्यंत चंचल आहे आणि परंतु त्याला जर स्थिर करायचं असेल तर असंग शस्त्रेण दृढेन चित्वा. असंग म्हणजे कुठेही संग होऊ द्यायचा नाही, कुठेही लिप्त व्हायचं नाही. हे माझंच, हे मी याचा उपभोग घेतला, मी केलं, हे ही मीची बाराखडी जी आपल्या मनामध्ये सतत असते ती काढून टाकायची आणि ही आहे असंगत्व. असंग शस्त्रेण आणि दृढ अशा असंग शस्त्राने. हा असंग शस्त्र कशामुळे? तर वैराग्येण, असंग शस्त्रेण वैराग्येण च धीयते. असंग शस्त्र म्हणजे असंग रूपी शस्त्र आणि वैराग्य रूपी अस्त्र, या दोघांनी मिळून हे मन जे चंचल आहे ते स्थिर केलं पाहिजे. पुढे 15व्या अध्यायातही त्यांनी ऊर्ध्वमूलम मदशाखम अश्वत्थम प्राहुरभ्यम, 15व्या अध्यायातही त्यांनी म्हटलंय की असंग शस्त्रेण दृढेन चित्वा. दृढ अशा असंग रूपी शस्त्रांनी याला मार दिला पाहिजे, त्याला मारा केल्या पाहिजे त्याच्यावरती. असंग शस्त्रेण दृढेन चित्वा. आता असंगत्व हे केवळ तत्वज्ञानाच्या पातळीवर नाही आहे, तर आपल्याला आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये सुद्धा या असंगत्वाचा आपल्याला कसा म्हणजे उपयोग करता येतो. समजा एखाद्या माणसाला पथ्य आहे की त्याला अमुक एक आजारपण आहे, अमुक एक काही गोष्ट खायची नाही आहे त्याला, पण घरात ती होते आणि मग घरात सगळ्यांसाठी होते, तर त्याला ती खावीशी वाटते आणि मग तो थोडीशी खातो. त्याला वाटतं एवढंसं खाल्ल्याने काय होणार आहे, काहीच होणार नाही एवढंसं खाल्ल्याने, पण तो तिथे थांबत नाही. थोडी खाल्ल्यावरती त्याला वाटतं पुन्हा थोडं खावं, थोडं पुन्हा खाल्ल्यावरती त्याला वाटतं अजून थोडं खावं, अजून थोडं खावं आणि मग तो असा खातो ते. आणि मग त्याचं ते सगळं संतुलन जे असतं
सगळं ते सगळं बिघडून जातं. म्हणून ही असंगत्व तिथे त्याची आवड आहे ना, तुम्हाला आवड आहे तिथे त्या वाटेला जायचंच नाही. नाही नको आहे ना आपल्याला, नाही सांगितलंय ना, नाही करायची ती गोष्ट. अशा तऱ्हेचं जे आहे ते याला म्हणतात असंगत्व. आणि वैराग्य तर ही त्याच्या पुढची खूप मोठी गोष्ट आहे. वैराग्य म्हणजे एखाद्या गोष्टीचं या वैराग्याला सुद्धा विवेक पाहिजे, विवेकशील वैराग्य पाहिजे. वैराग्य असं नुसतं म्हणजे वैराग्य आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये कसं आणू शकतो. साधी गोष्ट आहे वैराग्य आणायची, की आपल्याला वैराग्य म्हणजे रानावनात जाऊन बसायचं नाही, या नाकाचा टंबू धरून हे करायचं नाही, पण रोजचं आपलं रोजचं जीवन जगताना सुद्धा आपल्याला वैराग्याचा अनुभव आणि वैराग्याचा उपयोग आपल्याला करता येऊ शकतो. एकदा एक आता मी कथाच सांगते तुम्हाला, त्याच्यामुळे तुम्हाला उदाहरण दिल्यासारखं होईल, की एकदा एकाच्या घरी एक मुलगा कामाला येतो. एक मुलगा कामाला येतो, तो मुलाला कामाची गरज असते आणि या घराला सुद्धा कोणीतरी कामाला असण्याची गरज असते, म्हणून त्या मुलाला ते ठेवून घेतात कामाला. त्या मुलाला ते कामाला ठेवून घेतात आणि मग घरामध्ये एक दिवस एक काहीतरी महत्वाची म्हणजे दागिना म्हणा किंवा काय म्हणा असं, किंवा काही पैसे व्यवस्थित काही विशिष्ट पैसे असे एका ठिकाणी ठेवले असतात. ते दिसेनासे होतात. ते दिसेनासे होतात. तर त्यावेळेला घरातले सगळे कोण म्हणजे घरातले लोक कशाला घेतील कोणी पैसे. तर तो जो नवा मुलगा आलेला असतो त्याच्याच वरती आळ घेतात आणि त्याला म्हणतात की तू ते पैसे घेतले तर ते तू हे आणून ठेव. तू जे आणून ठेवले तर आम्ही काही तुला म्हणणार नाही, आम्ही तुला म्हणजे क्षमा करू, परंतु तू जर कबूलच नाही केलं तर मग तो म्हणतो की पण मी घेतलेच नाही. तर मी कसं काय कबूल करू, असं खोटं कसं मग बोलू, मी घेतलेच नाहीत तुमचे पैसे आणि मी घेईन कशाला, इथे मला तुम्ही पोटा पाण्याला देता, मला सगळंच तुम्ही देता, कपडा लत्ता देता, सगळं काही देता, तर मी ही गोष्ट करणार नाही मी कधी. तर तो म्हणे पण तू माफी माग, आम्ही तुला सोडून देऊ, पण तू म्हणे जी गोष्ट मी केलीच नाही त्याच्याबद्दल मी माफी कशाला मागू, मी नाही तुम्हाला माफी मागणार, असं तो म्हणतो. आणि मग तो हट्टाला पेटतो. तर तो मुलगा म्हणतो की पण तो ऐकतच नाही तो मुलगा. तर तो म्हणतो मग ठीक आहे तू आमचं घर सोडून जा. तो म्हणतो सोडून जाईन मी तुमचं घर, मला तुम्ही आतापर्यंत फार प्रेमाने वागवलं, परंतु आता तुम्हीच मला असं म्हणून राहिले, म्हणून तो नमस्कार करतो आणि तो जातो. तो गेल्यानंतर तो एक काही तासांनी किंवा एक दिवसांनी ते पैसे घरातच कुठेतरी ठेवलेले असतात, ते त्याला सापडतात. ज्यांनी आळ घेतला असतो त्यांना फार वाईट वाटतं की एका चांगल्या मुलावरती आपण हा संशय घेतला म्हणून. आणि मग त्यांना ते इतकं वाईट वाटतं की ते त्या मुलाच्या शोधार्थ निघतात. त्या मुलाच्या शोधार्थ निघाल्यावरती तो बिचारा पायी पायी जात असतो, एक गाडी घेऊन जातात आणि त्या मुलाला गाठतात. तर त्या मुलाला ते म्हणतात की चल आता, आम्हाला आमची चूक कळून आली, तू आता घरी चल. तो म्हणतो की तुम्ही एकदा मला जायला सांगितलं, एकदा मी तुमच्या दाराशी आलो, तुम्ही मला आत घेतलं, त्याप्रमाणे मी आलो. आता तुम्ही मला जायला सांगितलं, आज तुमची एखादी वस्तू दिसली नाही तर तुम्ही माझ्यावर आळ घेतला, उद्या आणखीन दुसरी कोणती एखादी वस्तू दिसली नाही तर पुन्हा माझ्यावरती तुम्ही आळ घेणार, तर मी आता तुमच्याकडे येणार नाही. तुमच्याकडे न आल्याने माझं खूप नुकसान होणार आहे, मला जेवायला मिळणार नाही, मला अजून कोणी काम दिलं नाही, अजून मला विचारतील की तू ते घर का सोडलं, तर मला हेच सांगावं लागेल की माझ्यावरती तुम्ही चोरीचा आळ घेतला वगैरे, मग मला कुठेच काम मिळणार नाही. पण इतकं जरी सगळं असलं तरी मी आता तुमच्याकडे परत येणार नाही. हे असंगत्व आहे. हे कोणत्या तऱ्हेने असंगत्व आहे की त्या घरामध्ये त्याच्या सर्व सुखसोयी पूर्ण होत असून सुद्धा त्याचा जो अपमान झाला, त्याचा स्वत्वाला जो आवाहन दिलं गेलं ते त्याला सहन झालं नाही आणि त्यांनी त्याच्यामुळे त्या घरी तो आला नाही पुन्हा. एक अजून लहानशी एक गोष्ट सांगते आणि मी माझं हे लांबवलेलं तुम्हाला आवडलं की नाही आवडलं ते माहिती नाही मला, पण मी ते माझं बोलणं संपवते. एका घरी एक मुलगा राहत असतो, काम करत असतो. त्या मुलाचं वय काहीतरी असेल 7-8 वर्षाचं किंवा
10 वर्षापर्यंत त्याचं वय असतं. तो काम करत असतो आणि त्याला 4 ते 6 दुपारी सुट्टी मिळत असते कामाची. त्या 4 ते 6 मध्ये तो रोज त्याला खूप आनंद होतो त्या सुट्टीचा आणि तो जातो तर तो जातो कुठे, तर तो रेल्वे स्टेशनवर जातो. रेल्वे स्टेशनवर जातो आणि त्या प्लॅटफॉर्मवर उभा राहतो आणि तिथे जाणारी गाडी असते, एक जाणारी गाडी असते. त्या गाडीकडे तो मुलगा येतो आणि तिथे एका विशिष्ट डब्यामध्ये एक पुरुष बसलेला असतो. त्याची नजरेनेच ओळख झालेली असते. तर तो त्याला असा हात हलवतो, तो पुरुषही त्याला असा हात हलवतो आणि मग ती गाडी गेली की त्याला नेहमी वाटतं की आपणही कधीतरी या गाडीत बसलेलो असू आणि मग आपणच कोणाला तरी हात हलवू वगैरे. आणि मग ती म्हणजे त्याला खूप आवड असते अशी गाडी वगैरे मध्ये बसायची, पण त्याने आयुष्यात तसं कधी बसलेलं नसतं. कारण त्याचे वडील तिथे लाकूड फोडत असतात त्यांच्या घरामध्ये आणि ती गेले असतात, त्याचे वडील आता वारले असतात आणि त्याची आई तिथे भांडे घासत असते. तर ती आई पण आता नसते आणि तो एकटाच त्यांच्या घरी काम करत असतो. असा तो एकटा पोरगा मुलगा. त्याने कधी आयुष्यात गाडीत बसला नाही, पण त्याला गाडीत बसायला, गाडीत पाहायला, गाडीला नुसतं पाहायला खूप आवडतं आणि ती गाडी अशी जात असते. आणि मग परतताना तो एक शाळा सुटलेली असते. परतताना ते 6 वाजतात. 6 वाजतानंतर एक 5:30ला एक शाळा सुटलेली असते. तर त्या शाळेकडे तो येतो. तर त्या शाळेकडे सुटलेल्या त्या पाटी दप्तर घेऊन आलेल्या मुलाकडे खूप तो असं आसुसल्या नजरेने पाहतो, की कशी ही मुलं शाळेत जातात, कसं यांना शाळेत जायला मिळतं, कसं यांना शिकायला मिळतं. आणि असं सगळं ते त्याच्या आयुष्यात जे नसतं ते घेऊन तो घरी परत येतो आणि खूप फ्रेश, ताजातवाना, प्रफुल्ल असा होऊन येतो. आणि मग त्या घरामध्ये एक ताई असते, म्हणजे लग्नाची मुलगी असते. तर तो रोज तिचं एक काम करतो, की तिचे एक पत्र असतं ते कोणाला तरी नेऊन देतो आणि त्याचं पत्र घेऊन येतो. 1-2 दिवसांनी, 1-2 दिवसांनी हे ते तो काम करतो. मग एक दिवस त्याच्याबद्दल ती ताई त्याला मग काही-काही देते, म्हणजे असं चॉकलेट म्हणा, हे म्हणा, असं काही-काही देते. मग एक दिवस तो म्हणतो, की "ताई पत्र नेऊन द्यायचं आहे का, की नाही द्यायचं आहे?" तो म्हणतो, "नाही रे, आता पत्र नेऊन नाही द्यायचंय. संपलं आता पत्र पाठवणं." तर तो म्हणतो, "का?" "अरे माझं लग्न जमलं ना." "हां, हां. तुमचं आता त्यांच्याशीच लग्न झाल्यावर ठरल्यावरती तुम्हाला म्हणे पत्र कशाला पाठवावं लागणार आहे?" तर तो म्हणे, की "नाही, नाही रे, माझं त्यांच्याशी नाही लग्न जमलं. माझं दुसऱ्याच कोणाशी तरी लग्न जमलं." असं ती म्हणते आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं. त्याला मोठा प्रश्न पडतो, की ज्यांना त्या आईंनी पत्र पाठवलं, त्यांना का बरं त्यांच्याशी तिचं लग्न का नाही झालं? त्याला खूप असतं म्हणे, "का बरं तुम्ही त्यांच्याशी का नाही लग्न केलं?" तर तो म्हणतो, की "तू खूप लहान आहे अजून. तुला या सगळ्या गोष्टी काही समजणार नाही." आणि मग तिचं लग्न 15 दिवस वगैरे त्याला रेल्वे स्टेशनवर जाता येत नाही. त्याला सुट्टी असते 4 ते 6, पण इतकं काम असतं घरामध्ये, इतकं सगळं असतं, की त्याला ती सुट्टीच मिळत नाही. आणि त्याला मग ताई सासरी गेल्यावरती मात्र तो ताईला म्हणतो, की "ताई मला तुमच्या एकदा रेल्वेमध्ये बसून रेल्वेच्या जुगजुग गाडीमध्ये बसून तुमच्या गावाला घेऊन जा." ती म्हणते, "अरे माझ्या गाडीला रेल्वेने नाही जावं लागत. ही बघ म्हणे आमची जीप. त्या जीपमधून बसूनच आम्ही जातो म्हणे. आमच्या घरचे खूप श्रीमंत आहेत म्हणे. ते तुला घेऊन जाईन म्हणे मी कधी." मग त्याला म्हणते, "नाही, या जीपमध्ये बसून जाण्यात काय मजा आहे? रेल्वेने जायला पाहिजे." आणि मग 15 दिवस तो त्या याच्यामध्ये जात नाही रेल्वे स्टेशनवरती. मग 15 दिवसांनी जेव्हा तो जातो, तेव्हा तो त्या डब्याजवळ येऊन प्रथमच त्या माणसाशी बोलतो, की तो म्हणतो, "आमच्याकडे माझ्या ताईचं लग्न होतं ना, आमच्या ताईचं, त्याच्यामुळे मी काही तुमच्याकडे आलो नाही. मी आलो नाही रेल्वे स्टेशनवरती." तर तो म्हणतो, "मी पण 15 दिवस नव्हतो. माझी मुलगी खूप आजारी होती. मी शेजारच्या गावीच नेहमी रोज जायचो ना, तर शेजारच्या गावी माझी मुलगी होती. तिथे ती आजारी होती. रोज भेटायला जात होतो." तर तो म्हणतो, की आणि मध्ये दरम्यान त्या माणसामध्ये आणि ह्याच्यामध्ये एक असा बंध निर्माण झालेला असतो, की तो त्याला म्हणतो त्या माणसाला, की "तुम्ही मला कधीतरी घेऊन जाल का तुमच्याबरोबर? मला शाळेत जायचंय आणि मला शिकायचं आहे. मी सगळं काम करीन तुमचं, पण मी शाळेतनं आल्यावर करीन." तर तो म्हणतो, की "अरे शाळा आमच्याकडे तर सकाळीच काम असतं आणि शाळा तर सकाळीच असते." तर तो म्हणतो, की "मग मला तू म्हणे रात्रीच्या शाळेत जाशील का?" "हो," म्हणे, "मी रात्रीच्या शाळेत जात जाईन, पण मला शिकायचं आहे." असं तो म्हणतो. "मग मला तुम्ही घेऊन जाल का तुमच्या गाडीतनं?" तर तो म्हणतो, "हो, घेऊन जातो," म्हणून. आणि मग हा घेऊन जातो म्हणतो
आणि मग तो त्याच्यानंतर त्याची मुलगी जी असते ती मुलगी त्याची म्हणजे राहत नाही. त्या मुलीला भेटायला हा जसा जात असतो रोज त्या गावाला मुलीच्या सासरी, तर ती मुलगी जिवंत नाही राहत. आजारपणामध्ये ती मरते. तर त्याच्यामुळे तो मग म्हणतो की आता मी उद्यापासून उद्यापासून काही इथे येणार नाही, असं त्या मुलाला म्हणतो. मग तो म्हणतो की उद्या मी येऊ का माझं सामान घेऊन? उद्या तुम्ही मला घेऊन जाल का तुमच्या घरी? मी म्हणे तुमचं सगळं काम करीन. तर तो मुलगा त्याला म्हणतो, ते त्या मुलाला म्हणतात, अरे म्हणे आम्ही दुसरा मुलगा ठेवला म्हणे, तुला सांगायला विसरलो. आम्हाला म्हणे त्या मुलाला काही शिकण्या बिकण्याची काहीच अट नव्हती म्हणे. तो तिथे नुसताच राहणार होता, त्याला शिकायचं वगैरे नव्हतं तुझ्यासारखं. त्याच्यामुळे म्हणे असा न शिकणारा मुलगा आम्ही ठेवला. उगीच म्हणे कुठे आपले कटकट लावून घ्या म्हणे, त्याच्यामुळे आम्ही त्या मुलालाच म्हणे ठेवलं. आता म्हणे तू नाही घेऊन जात. त्याचं ते स्वप्न असतं त्या गाडीतून जायचं, त्याला आणि त्या माणसाने त्याला फसवलं असतं. त्याचा त्याला इतकं वाईट वाटतं की तो त्या माणसाच्या दिशेने असा थुकतो आणि त्याला म्हणतो की बरं झालं तुमच्यासारख्यांबरोबर मी गेलो नाही. असं म्हणजे हा आयुष्यातला जो हा अनुभव आहे, हा त्या इतक्या लहानपणी इतक्या छोट्या मुलाला तो येतो. इतक्या मुलाला असा विदारक अनुभव येतो की माणसाची ती जगाशी असलेली त्याची ओळख आहे की माणसाला आपली ओळख स्वतःची कशावरून होत असते? आपल्याला स्वतःला आपण अंतःकरणात स्वतःला ओळखत असतो की आपण असे आहोत. लहानपणी नाही ओळखत, पण जसं जसं मोठे होत जातो तसं आपण स्वतःला ओळखतो की आपण असे आहोत, आपण तसे आहोत, आपण अमुक आहोत. पण आपण खरंच तसे असतो का? आपण खरंच तसे नसतो. कारण आपल्याला लहानशा गोष्टीने राग येतो, लहानशा गोष्टीने आपल्याला वाईट वाटतं. आणि परंतु आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला असं कोणी फसवलं आहे असं जर आपल्याला अगदी लहानपणी कळलं असतं किंवा कळलं आहे आपल्याला, कोणीतरी असं आपल्या विश्वासावरच पाय दिलेला आहे, तर आपली अवस्था कशी झाली असती? तर आपल्याला इतकं कळू शकतं की आपल्यावर जी वेळ आली आहे ती आपण दुसऱ्यावरती कधीही आणू नये. हा सगळ्या आयुष्याचा हा जो बोध आहे, हा सगळा आयुष्य जगता जगता, पुस्तकं वाचता वाचता, कविता वाचता वाचता असा सगळा आपण घेत असतो. शेवटी मी केशवसुतांच्या 4 ओळींनी माझ्या बोलण्याची समाप्ती करते. केशवसुत माझे फार आवडते कवी आहे. फार सुंदर कविता आहे ती केशवसुतांची. नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाही. नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. ब्राह्मण नाही हिंदूही नाही नमी एक पंथाचा, तेच पतित की आखडती जे प्रदेश साकल्याचा. कुपातील मी नचमंडू, खादाड असे माझी भूक, मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदीन मलास आहे. मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदीन मलास आहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे, ही जी केशवसुतांची कविता आहे ही इथे मी मुद्दाम आपल्या समोर सादर केली आणि इथे मी थांबते. या सादर करण्याचा अर्थ हाच आहे की तुम्ही कोण आहात, तुम्ही कोण आहात, तुम्हाला काय करायचं आहे आणि तुम्हाला काय करायची इच्छा आहे आणि तुमची कपॅसिटी काय आहे, हे तुम्हाला हळूहळू आयुष्य जगता जगता कळून घेता येणं, हेच आयुष्याचं सर्व सार सर्वस्व आहे. इथे मी थांबते. आपण मला बोलायला अवसर दिला त्याच्याबद्दल मी आपली आभारी आहे. खरंच खूप छान संवाद साधला ताई आपण. आणि हा. आम्ही रंगून गेलो होतो या सगळ्या गोष्टी ऐकता ऐकता. आम्हाला असं वाटत होतं अजून अजून अजून. आणि आपल्याला विनंती करतो या समूहाच्या वतीनं की पुन्हा एकदा यावं आणि आम्हाला असंच पुन्हा छान छान ज्ञान द्यावं. आपली वाणी इतकी अमोघ आहे, इतकी सुंदर आहे, इतकी गोड आहे की प्रत्येक शब्द हा आम्हाला मंत्रासारखा वाटत होता. हे संपूच नाही असं सगळ्यांनाच वाटत होतं. बरोबर ना मास्टर्स? उज्ज्वलाताईंना विनंती करते की त्यांनी पुढचे सूत्र आपल्या हातात घ्यावे. धन्यवाद ताई. आपल्या धन्यवाद. प्रयत्नांमुळे, ऋताताईंच्या प्रयत्नांमुळे आज आशाताईंशी संवाद साधायला मिळतोय, हे आमचं खरंच खूप भाग्य आहे. आपल्यासारख्या एवढं मोठं लेखन कार्य केलेल्या, एवढ्या भाषांमध्ये
त्यांचं रूपांतरित झालेल्या काय म्हणतात त्याला, अनुवाद झालेल्या लेखिका आज पाहायला, बोलायला, ऐकायला मिळाल्या, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्याला शारीरिक क्षमता नसताना सुद्धा आपण एवढा वेळ बसून आम्हाला इतकं सुंदर सांगितलं, त्याबद्दल प्रथम आभार. आणि आपली लेखन सांगण्याची शैली इतकी सुंदर आहे ताई. गोष्टी रूपाने आपण जे सांगितलं, ज्ञानेश्वर म्हणजे काय, ईश्वराचे ज्ञान होणारा, स्वतःबद्दल ज्ञान होणं हे किती महत्वाचं आहे. म्हणजे स्वतःला ओळखणं हे जाता जाता चटकन सांगून गेलात तुम्ही, अगदी अंजन घातल्याप्रमाणे. त्याच्यानंतर व्याभिचाराची व्याख्या इतकी सुंदर सांगितली ताई, आजपर्यंत अशी कोणी सांगितली नव्हती किंवा आम्हाला माहीतही नव्हती. त्याच्यानंतर सद्गुरूंच्या चरणांशी समर्पित कसं व्हायचं हे गोष्टी रूपानं तुम्ही छान सांगितलं. आणि मनाच्या वारूला कसं ताब्यात धरायचं, वैराग्य आणि असंगाची कास धरून किंवा ते तत्व अवलंबून, हे पण खूप छान आणि गोष्टी रूपाने सांगण्याची तुमची शैली खरोखरच अप्रतिम आहे. आपल्या जीवनामध्ये आपण जे काही अनुभव घेतले त्या अनुभवातून नेमकं कसं कळेल हे इतकं छान पद्धतीने सांगितलं. त्याबद्दल या ग्रुपच्या वतीनं मी आपले खूप खूप आभार मानते. आणि आपण अशाच बोलत राहा, आम्ही ऐकत राहू. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.